सांगितलेल्या गोष्टीमध्ये काहीतरी गूढ असतं नेहमी. असू दे, आज त्या बुवाने पहिल्यांदा आम्हाला काहीतरी दिलेलं आहे आणि ते ही सोन्याचं नाणं. वा वा कपिले, वा सोन्याचं नाणं. हे रोपटं फार महत्वाचं आहे. याला सोन्याची फुलं येणार. हे जिथे वाढणार तिथे भरभराट होणार. आत्ताच बुवा सांगत होता ह्या झाडाला सोन्याची फुलं लागतील. जर हे झाडच आम्ही उपटलं आणि दुसरीकडे लावलं तर काय मजा. वा, सोन्याची नाणीच नाणी आम्हाला मिळतील. कपिले, चला 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 कामाला लागा. नाही, नको. त्याही वेळेस असंच झालं होतं आणि आमचं तोंड. सुवर्ण फुलं. बघतेच, सोन्याची फुलं. सोन्याची फुलं. आमचं सोन्याचं नाणं. सोन्याचं नाणं. माझं सोन्याचं नाणं कुठे गेलं? सोन्याचं नाणं. सोन्याची फुलं कुठे गेली? सोन्याची फुलं. आमचं सोन्याचं नाणंही गेलं आणि सुवर्ण फुलही गेलं. हाती काय राहिली? ही पिशवी. कपिले, अशी प्रलोभनं वाटेत येतात. विकार जागे होतात, पण आपण ठरायचं नसतं. गुरु आज्ञा तंतोतंत पाळली नाही की असंच होतं. हाती असलेलं हे गमवावं लागतं. शिव शंकर शंभो. अहो, बस झालं आता. आपण स्वामींना शरण जाऊया. स्वामी क्षमाशील आहेत. ते क्षमा करतील आपल्याला. त्यांना शरण गेलो ना तर या घरात पुन्हा राहता येईल आपल्याला. माझं ऐका, आपण सगळे स्वामींना शरण जाऊया. नाही, स्वामींना शरण जाऊन काहीच होणार नाहीये. मला पण बघायचंच स्वामी अजून काय काय करतायत ते. हो, ते बघा, तिकडे कोणीतरी आहे. काहीतरी चमकतंय. काहीतरी विचित्र आहे तिथे. अगं, कोणीच नाहीये तिकडे. अहो, नीट बघा, ते काहीतरी सापासारखं दिसतंय. साप आहे तिथे, साप. तू घाबरू नको. त्या सापाला फेकूनच देतो. अहो, जाऊ नका, जाऊ नका. त्या सापांची संख्या वाढत चालली आहे. एवढे साप अचानक कुठून आले? हे काय चाललंय? अहो, मी तुम्हाला खरंच सांगते, हे सगळे स्वामींचे संकेत आहेत. स्वामी आपल्याला काहीतरी सांगू पाहतायत. तिथे काहीतरी चेटूक आहे. आपण इथे थांबायला नको. चला चला, आपण इथे थांबायला नको. चला चला. हरीवर गाव सोडायची वेळ आम्ही येऊ देणार नाही, पण तुझ्यावर घर सोडायची वेळ आली आहे. आणि घर सोडण्याचं दुःख काय असतं हे तुला कळायलाच हवं.
स्वामी या या. स्वामी, तुमच्याच कृपेने आम्हाला बक्षीस मिळालं आणि सावकारांनी जमीनही दिली. हे तुमचेच आशीर्वाद. स्वामी, आम्ही घर घेतलंय, तिथे तुमचंही येणं व्हावं हीच इच्छा. तुमच्या हक्काच्या नवीन घरी आम्ही नक्की येऊ. स्वामी, मी शेतीमध्ये पेरणीचा नवीन प्रयोग करणार आहे. पाण्याचं योग्य नियोजन, वेगळं बियाणं. स्वामी, हे सगळं मी असं करणार आहे. नवीन विचार करणाऱ्यांच्या मागे आमचा आशीर्वाद कायम असतो. काय रे, काय झालं? स्वामी, घरच्यांनी साथ नाही दिली. वेगळं राहतोय म्हणून फार वाईट वाटतं. मी नवीन प्रयोग करतोय स्वामी, पण घरच्यांचा कोणाचाही पाठिंबा नाही. बाळा, एक काम कर. ते घेऊन इकडे या म्हणावा. बाळा, या पिशवी सगळे बियाणं घाल. हो स्वामी. अरे, सगळी भक्त मंडळी म्हणजे तुमचं कुटुंबच आहे की, कशाला काळजी करताय? तू एकटा नाहीयेस. आणि आता सगळं लक्ष पीक घेण्यावर केंद्रित करायचं. हे घे, बियाणं जपून ठेव. पुन्हा सांगतोय, बियाणं जपून ठेव. स्वामी, तुम्ही सगळं बियाणं त्या हरीला दिलं का? कधी कधी लोकांना दाखवून द्यावं लागतं की नवीन विचारांना प्रोत्साहन दिलं की त्यात फायदा तुमचाही असतो. आता हरीने पीक घेतल्यावर जेव्हा तुमच्या प्रत्येकाच्या वाट्याचा नफा तुम्हाला मिळेल, तेव्हा गावकऱ्यांना थडा मिळेल. शिव शंकर शंभो. सुदर्शन, आपण आपलं घर सोडून या धर्मशाळेत राहतोय. हे जर लोकांना कळलं तर लोकांमध्ये चर्चा होईल, माझी खूप बदनामी होईल. पण मामांच्या घरात जे चाललंय ते आपण कसं थांबवायचं? आम्ही त्यांच्या पाठीशी असू दे, पण त्यांच्या शिष्याला जर धडा शिकवला तर तो आपला नाद सोडेल आणि स्वामींचंही आपल्याकडून लक्ष हटेल. येऊ का? नमस्कार.
नाही मी घरी गेले होते तुमच्या, तेव्हा कळलं की तुम्ही इथे आलायत करून. नाही तसं काही फारसं महत्वाचं कारण नाहीये, पण तसं महत्वाचं पण आहे. काय आहे, स्वामींनी हरीला काही खास बियाणं दिलंय म्हणे आणि त्याला सांगितलंय की हे बियाणं तुझ्या शेतीत रुजव. बघ कशी शेती बहरेल, पीक येईल, अख्खं गाव तुझं पीक बघेल. हो मी काय म्हणते, घरात वाद होतच असतात, भांडणं कोणत्या घरात होत नाहीत, सगळ्या घरात भांडणं होत असतात. हरीशी बोला तुम्ही आता, हा त्याच्या प्रगतीला प्रोत्साहन द्या. स्वामींच्या विरोधात जाणं म्हणजे स्वामींचा रोष ओढवल्यासारखं आहे, हो की नाही? स्वामी त्याच्या पाठीशी असले तरी मी त्याला यशस्वी होऊ देणार नाहीये. हरी फसणार आणि ही माझी पूर्ण खात्री आहे. हेच तर हवं होतं आम्हाला. याचीच तर वाट पाहत होतो आम्ही. सगळ्यांनी त्या हरीला बियाणं दिलं, आम्हाला देता आलं नाही. आमचा फायदा नसेल तर आम्ही कुणाचाही फायदा होऊ देणार नाही. कपिला म्हणतात आम्हाला. तू काय समजतो? स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहिले म्हणून काय झालं? स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्याला कुणाच्या आशीर्वादाची गरज नसते. आता मीच तुझं भविष्य बिघडवणार.